नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। अंजली आणि राकेशला संजयने म्हणजेच ईश्वरीच्या बाबाने मंदिरामध्ये एकत्र पाहिल्याने ईश्वरी आणि राकेशचं लग्न त्यांनी मोडण्याचा निर्णय घेतलेला असतो। त्यासोबतच ईश्वरीला राकेशवर संशय सुद्धा आलेला असतो आणि संशय आल्यानंतर तिने तिच्या बाबांसोबत ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा डिस्कस केलेल्या असतात आणि त्यामुळेच आता संजयने राकेशचा पाठलाग करतच सगळा काही त्याचा काळा चिठ्ठा बाहेर काढलेला असतो। त्याचा जो काही वकिलीचा खोटा मुखवटा आहे, काळा कोट आहे, तो सुद्धा इथे बाहेर काढण्याचा इथे संजयने खूप मोठा धमाका इथे केलेला असतो। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायच्या आहेत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर प्रेक्षकांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ईश्वरीच्या बाबाने जेव्हापासून साखरपुडा करण्याचा निर्णय घेतलेला असतो तेव्हापासूनच त्यांना जो काही राकेश आहे त्याचं वागणं थोडंसं खटकत असलेलं असतं, कारण त्याच्या एकतर घरी किंवा त्याचा परिवार कोणी नाही। जे साने गुरुजी आहेत ते सुद्धा एकटेच आहेत। ते फक्त आणि फक्त इथे लग्न जमवण्यापुरतेच आले आणि त्यानंतर ते गायब झाले। ज्या दिवशी साखरपुडा होता त्या दिवशी सुद्धा विघ्न आलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एखादा माणूस एवढा चांगला कसा असू शकतो ह्याच गोष्टींचा इथे ते विचार करत असतात। ह्याच गोष्टी संदर्भामध्ये ते सुप्रियाशी सुद्धा बोलत असतात। त्यांचं असं म्हणणं असतं की नाही, मला असं वाटतंय सुप्रिया, आपण ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी जाऊन एकदा विचार केलाच पाहिजे। म्हणजे आज आपण आपल्या ईश्वरीचं लग्न लावून देत आहोत, पण उद्या जर जाऊन काही झालं तर, किंवा आपण ह्या राकेशवर विश्वास ठेवत आहोत, पण खरंच हा माणूस आहे का तसा? जेव्हापासून आपण इथे राहायला आलेलो आहोत तेव्हापासूनच आपण त्याला ओळखत आहोत, असंच इथे ते सुप्रियाशी बोलत असतात। आणि तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे जो अर्णव आहे, अर्णव आणि ईश्वरीचं वागणं सुद्धा थोडंसं त्यांना खटकलेलं असतं। म्हणजेच झालेलं असतं काय, तर जेव्हापासून संजय इथे मुंबईमध्ये आलेले असतात आणि संजय मुंबईमध्ये आल्यापासून त्यांच्या निदर्शनास अशा काही गोष्टी आलेल्या असतात, त्यामुळे त्यांचा राग येणं साहजिकच आहे। खरं तर इशू ही अर्णवसोबत जास्त फिरत असते, कामानिमित्त असो किंवा आणखी दुसऱ्या काही गोष्टी निमित्त असो। त्यासोबतच आत्ताच ज्या दिवशी दोघांचा साखरपुडा होता त्या दिवशी सुद्धा इथे तो अर्णव तिला घ्यायला आला होता। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की साखरपुड्यापासूनच इथे संजयजींना जो राकेश आहे त्याच्यावरती संशय आलेला असतो। तो साखरपुड्यातून असा अचानकच का बरं निघून गेला आणि त्याचसोबत इथे साखरपुड्याला साने गुरुजी का आले नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये आलेल्या असतात। आणि तेव्हाच जेव्हा त्याला फोन आला तेव्हा त्याचा चेहरा खाडकन पडला होता आणि जेव्हा मी इथे त्याला म्हणत होतो की माझी काहीतरी मदत होईल तुम्हाला, मी तुमच्या सोबत येतो, पण तेव्हाच त्यांनी इथे स्पष्टपणे नकार दिला आणि ते एकदमच घाबरल्यासारखे तिथून बिथरल्यागतच पळत होते। आणि तेव्हापासूनच मला त्यांच्यावर थोडासा संशय आलेला आहे, असाच विचार ते करत असतात। खरं पाहायला गेलं तर आता जर आपण इथे ही गोष्ट सुप्रियाला सांगितली तर सुप्रिया ऑटोमॅटिकच इथे थोडंसं टेन्शन घेऊ शकते आणि जर तिने टेन्शन घेतलं तर मग काय करायचं, म्हणून ते आता इथे ठरवतात नाही, नको, काही जरी झालं तरी सुद्धा ह्या गोष्टी आपण इथे सुप्रियाला आत्ताच नको सांगायला, आपणच ह्या सगळ्या गोष्टींचा इथे पाठलाग करू। जर आपल्याला काही दिसलं किंवा काही समोर आलं तर गोष्ट वेगळी असेल, असाच ते विचार करत असतात। आणि तेव्हाच ते आता थोडंसं राकेशपासून सावधगिरीने बोलण्याचं सुद्धा ते इथे काम करत असतात। आता जेव्हा जेव्हा ते इथे राकेशला भेटतात तेव्हा तेव्हा ते थोडंसं जास्त आणि त्याचबरोबर त्यांची खोदून खोदून माहिती काढण्याचा सुद्धा इथे संजयजी प्रयत्न करत असतात। जसं की आता इथे तुम्ही त्या दिवशी साने गुरुजींचा फोन आला
ते हॉस्पिटलमध्ये आहेत म्हणून गेलात, मग मला सुद्धा हॉस्पिटलमध्ये भेटायला यायचं आहे, तुम्ही मला घेऊन चाल का? असंच आता संजयजी इथे त्याच्याशी बोलत असतात आणि तेव्हाच इथे राकेश म्हणत असतो की नाही, आता त्यांची तब्येत ठीक आहे आणि कसं आहे ना, त्यांना जास्त कोणी माणसात सवय नाही ना, आणि त्यामुळेच मला असं वाटतंय की तुम्ही त्यांना नको भेटायला यायला पाहिजे. आता इकडे हे उत्तर दिल्यावर मात्र संजयला थोडासा पुन्हा संशय येतो. ते म्हणत असतात असं कसं, एकतर ह्यांचं कोणीच नाहीये आणि एकटेच साने मास्तर आहेत, मग त्यांना सुद्धा हे आम्हाला भेटू देत नाहीयेत, नेमकं काय चाललेलं आहे असाच विचार आता ते करत असतात. त्यात आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इकडे दुसऱ्या बाजूला जो काही अर्णव आहे, अर्णवने असा लावण्यासोबत साखरपुडा करण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि निर्णय घेतल्याच्या नंतर इथे सगळेजण त्याला समजावतात, पण तो काही केल्या कोणाचं ऐकत नाही. खरं पाहायला गेलं तर आता मामांना राकेशवर म्हणजेच राजेशवर थोडासा संशय येतो आणि संशय आल्यावर ते सुद्धा इथे त्याच्याशी बोलत असतात की नाही, मला जावई बापूचं वागणं काही केल्या पटत नाही. तेव्हाच तो बोलत असतो, बरं ठीक आहे, माझ्या काही गुप्तहेरांना सुद्धा मी इथे सगळी काही माहिती काढायला सांगितलेलं आहे. तर इकडे आता साखरपुडा तर ठरलेला असतो, पण तो त्या दिवशी झालेला नसतो आणि म्हणूनच आता साखरपुडा ज्या दिवशी लग्न असेल त्याच दिवशी आपण साखरपुडा करू असं सांगण्यात आलेलं असतं. आणि तेव्हापासूनच राकेश हा ईश्वरीसोबत जास्त वेळ घालवत असतो आणि जेव्हा जेव्हा इथे ईश्वरी आणि ते दोघं सोबत असतात तेव्हा तेव्हा ईश्वरीला त्याच्यावर संशयच येत असतो आणि तेव्हा इकडे संजयला सुद्धा संशयच येत असतो. ते जेव्हाच राकेश घरी येतात तेव्हाच प्रत्येक त्यांच्या हालचाली त्या टिपण्याचं काम करत असतात. आता जेव्हाच तो बाहेर चालला होता साने गुरुजींकडे आणि त्यांची तब्येत बिघडली म्हणून जात होता, तेव्हाच मात्र संजयने त्यांचा पाठलाग सुद्धा केला होता. पण एका ठिकाणावर गेल्यावर ते अचानकच कुठेतरी गायब झाला आणि गायब झाल्यानंतर तो कुठेच दिसेनासा सुद्धा झाला. ह्या सगळ्या गोष्टी इथे होतच असतात आणि त्यामुळेच आता संजयजी ठरवतात, नाही, मला तर ईश्वरीचं जरी मी लग्न आता पुढे ढकललं असलं तरी सुद्धा, पण राकेश मात्र एवढ्यावर थांबत नाही. तो जेव्हा दुसऱ्या दिवशी इथे घरी येतो आणि घरी आल्यानंतर तो म्हणत असतो, पण मला असं वाटतंय की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आपण लग्न जरी साखरपुडा जरी लग्नात करायचा ठरवला असला तरी सुद्धा आपण लग्न हे लवकरात लवकर आटोपून टाकूया. आणि तेव्हाच आता इशूचे बाबा म्हणत असतात, अहो राकेशराव, असं काय करताय, एवढ्या ताबडतोब आपल्याला लग्न कसं काय आटोपता येणार आहे आणि लग्नाची सर्व काही तयारी वगैरे करावीच लागणार आहे ना. आणि तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे साने गुरुजींची तब्येत सुद्धा खराब आहे आणि साने गुरुजी सुद्धा इथे नाहीयेत, मग एवढा घाईघाईत निर्णय आपण नाही घेऊ शकत. तेव्हा राकेश म्हणत असतो, हे बघा, आता तुम्हाला तर माहिती, तसंही माझं घरामध्ये जास्त कोणी नाहीच आहे, एकटेच साने गुरुजी होते, ते सुद्धा आजारी पडलेत आणि किती नाही म्हटलं तरी सुद्धा त्यांनी आतापर्यंत माझ्यासाठी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत, म्हणून आता त्यांच्या तब्येतीला मला कुठलंच गालबोट लावायचं नाहीये आणि त्यामुळेच मला असं वाटतंय की आता आपण लवकरात लवकर लग्न उरकून घेऊयात, जेणेकरून इथे सगळ्याच गोष्टी मार्गी लागतील. तेव्हाच सुप्रिया म्हणत असते, पण राकेशराव, असं कसं करता येईल, असं नाही करता येणार, आमच्या घरातलं पहिलंच लग्न आहे आणि त्यामुळे एवढ्या तडकाफडकी तर आपण असं नाही ना करू शकत. आता ही गोष्ट बोलल्यावर राकेशला थोडासा राग आलेला असतो. आता ईश्वरी किचनमध्ये काम करत असते आणि तेव्हाच सुप्रिया तिच्याकडे येते आणि तिला म्हणत असते, इशू, काय ग, साखरपुडा मोडल्यापासून तू थोडीशी अस्वस्थ आहेस का? त्यासोबत मला आणखी एक गोष्ट सांग की खरंच तुला राकेशराव आवडतात का? आणि तेव्हाच ईश्वरी म्हणत असते, अगं आई, हा काय प्रश्न आहे आणि तू मला असा प्रश्न का विचारतेस? आणि तेव्हाच ती म्हणत असते, नाही, तरी सुद्धा हे सगळं एवढ्या लवकर होतंय त्यामुळे मला तुला विचारावंसं वाटतंय. तेव्हाच इशू म्हणत असते, आई, खरं सांगू का ग, तू म्हणतेस ते सुद्धा अगदीच बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या पटापटा होत आहेत ना की त्यामुळे मला सुद्धा खूप जास्त टेन्शन आलेलं आहे. खरं पाहायला गेलं तर आता जेव्हा बाबा आले तेव्हा लगेचच त्यांनी इथे मला त्या साने गुरुजींसमोर राकेशरावांना दाखवलं, त्याचबरोबर लगेचच साखरपुडा सुद्धा ठरवण्यात आला. त्यामुळे मला ना विचार करायला आणि त्यासोबतच राकेशरावांना त्या दृष्टिकोनातून समजून घ्यायला थोडासा सुद्धा वेळ मिळाला नाहीये. आता तुम्ही काही माझ्यासाठी चुकीचा निर्णय घेणार नाही आहात हे मला माहिती आहे, पण तरी सुद्धा तो एक माणूस म्हणून कसा आहे हे जरी माहिती असलं तरी सुद्धा
एक तो नवरा म्हणून कसा असेल या बाबतीत मला थोडासा डाऊट वाटतोय आई. आणि तेव्हाच सुप्रिया पुन्हा म्हणत असते, हे बघ ईश्वरी, तुझ्यावर कसलीच जबरदस्ती नाहीये, तू काळजी करू नकोस. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा तुझ्या मनाविरुद्ध आम्ही कुठलाच निर्णय घेणार नाही आहोत. तू जरी आत्ता जरी म्हटलीस की मला लग्न करायचं नाही तरी सुद्धा आपण तो निर्णय इथे थांबवू शकतो किंवा आम्ही तुला कुठलाही निर्णय तुझ्यावर लादणार नाही आहोत, कारण आम्हाला पूर्ण विश्वास आहे. तेव्हाच ईश्वरी म्हणत असते, पण आई खरंच सांगू का, मला असं का वाटतंय की नक्कीच राकेशजी काहीतरी लपवत आहेत. आणि जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे मी पाहते ना तेव्हा तेव्हा मला वेगळंच काहीतरी वाटतंय. असंच इथे सगळं काही ती इथे सांगत असते. ती म्हणत असते, इथे बघ ना, साखरपुड्याचीच तू गोष्ट बघ. इथे ते किती घाईत आणि वेगळ्याच विचारामध्ये सतत होते, जसं काही त्यांच्या डोक्यावर कोणीतरी येऊन बसलंय आणि त्यांचं असं काहीतरी सत्य इथे बाहेर येणार आहे आणि ते सत्य इथे आपल्याला समजेल की काय, म्हणूनच ते साखरपुड्याची घाई करत होते. पण बघ ना, नियतीचा खेळ सुद्धा आमचा साखरपुडा इथे झालाच नाही. असंच इथे ती सुप्रियाला सगळं काही सांगत असते. आणि तेव्हा सुप्रिया म्हणत असते, हे बघ इशू, तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल आणि मी बाबांशी या गोष्टीवर या विषयावर बोलून घेते. असंच आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही सुप्रिया सगळं तिच्या बाबांशी म्हणजेच की संजयशी बोलणार असते आणि संजयशी बोलूनच सगळं काही व्यवस्थित डिस्कस करणार असते. त्याआधी इथे बोलल्यावर लगेचच आता संजय राकेशजींना कॉल करतात आणि कॉल केल्यावर ते म्हणत असतात, काय राकेशजी, आज तुम्ही घरी नाहीच आहेत का? मला तुमच्याशी फार महत्त्वाचं बोलायचं होतं. अहो असं काय करताय? कारण आता इथे संजय दोन पद्धतीने किंवा दोन विचाराने त्यांच्यासोबत वागायचा प्रयत्न करत असतात. सगळं काही राकेशकडून काढून घ्यायचं, पण आपण त्यांच्याच बाजूने आहोत असं इथे दाखवायचं. असं जर दाखवलं तरच मग आपल्या हाती काहीतरी लागेल किंवा हा माणूस खरंच फ्रॉड तर करत नाही ना, असाच विचार इथे ते करत असतात. आणि असा विचार केल्यावरच सगळ्या गोष्टी आपल्या हाती लागतील असं त्यांचं म्हणणं असतं. तेव्हा इकडे राकेश म्हणत असतो, हो मी येणारच आहे आणि तुम्ही नका काळजी करू, असं म्हणूनच तो फोन ठेवत असतो. कारण राकेश आता घरी गेलेला असतो आणि तिथेच मामा आणि अर्णव असतात, त्यामुळे त्याला काही फारसं बोलता येत नाही. तेव्हाच मामाला थोडासा संशय येतो, तुम्हाला एवढी जखम झालेली आहे आणि तरीसुद्धा तुम्ही एवढ्या धावत इथे आलेला आहात. तेव्हाच तो म्हणत असतो, अहो मामा असं काय करताय, इथे माझ्या बायकोची तब्येत खराब होती आणि मी तरीसुद्धा दवाखान्यात जाणं अपेक्षित होतं का? असाच विचार आता इथे तो करतो आणि त्यामुळे लगेचच आता मला अंजलीला भेटायचं आहे, मी जातो अंजलीकडे, असं म्हणूनच तो तिथून निघून जाण्याचं काम करत असतो. तर आता प्रेक्षकांनो, सगळ्यात महत्त्वाची आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट असते आणि ती म्हणजेच की जेव्हाच आता राकेश म्हणजेच राजेश तिथून निघून जातो, तो तिथून निघून गेल्याबरोबरच आता इकडे मामा म्हणत असतात, काही म्हण पण जावई बापू हे सरस खोटं बोलत आहेत. मला अजिबातच वाटत नाही की त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे. आणि आता तू बघितलीस ना, जी जखम ओली होती आणि ओली जखम असतानाच हे सगळं ह्या पद्धतीने झालंय. आणि आणखी एक गोष्ट म्हणजेच की ते खोटं बोलत आहेत, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. असंच इथे आता तो बोलत असतो आणि तेव्हाच अर्णव म्हणत असतो, पण आत्ता तर आपण कुठल्याच गोष्टीबरोबर त्यांच्याशी डिस्कस करू शकत नाही, असंच इथे तो बोलतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला जे काही संजय आहेत, संजयच्या मनामध्ये खूपच मोठा इथे विचार सुरू असतो. ते एका गोष्टीचा इथे विचार करत असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की नाही, मला आता या राकेशबद्दल सगळ्या काही गोष्टी इथे जाणून घ्याव्याच लागणार आहेत. आणि जेव्हा राकेश हा घरी आलेला असतो, घरी आल्यानंतर तो ईश्वरीशी बोलायला जातो आणि ईश्वरीशी बोलायला गेल्याच्या नंतर ईश्वरीसुद्धा त्यांच्याशी बोलत असते. पण ह्यांचं बोलणं जे आहे ते इथे जे संजय आहे ते गुपचूप ऐकत असतात. कारण त्यांना वाटतं माझी इशू भाबडी आहे आणि माझी इशू भाबडी असताना तिला पाहिजे तेवढ्या गोष्टी ते समजणार नाही आहेत. आणि त्यामुळेच मला असं वाटतंय की नाही, मी ह्यांचा काय तो सोक्षमोक्ष इथे लावायलाच हवा, असाच ते इथे विचार करतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इथे आता त्यांनी विचार केल्यानंतर इथे ते एका गोष्टीचा खूप मोठा निर्णय घेतात. आणि तो निर्णय म्हणजेच की आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे मी ह्यांचा पाठलाग करणारच, असाच ते विचार करतात.
आता जेव्हाच त्यांनी राकेशला फोन केलेला असतो त्यावर राकेश म्हणत असतो, मी ना मंदिरामध्ये आलो होतो, कसं आहे ना आता माझ्यासोबत सगळ्या गोष्टी चांगल्या होत आहेत, म्हणूनच म्हटलं जरा मंदिरामध्ये येऊन पूजा करावी. आणि तेव्हाच आता इशूचे बाबा ठरवतात, हा मंदिरामध्ये आहे, खरंच आपण जाऊन पाहायचं का, असं म्हणूनच आता ते मंदिरामध्ये जायला निघतात. आता जवळच्याच मंदिरामध्ये गेल्यानंतर राकेश हा अंजली बरोबर असतो. मग तेव्हाच ईश्वरीचे बाबा विचार करतात, ही कोण आहे, आणि त्यासोबतच ही तर लग्न झालेली आहे. आणि तेव्हाच इथे राकेश गुरुजींनी सांगितल्यामुळे अंजलीच्या भांगामध्ये कुंकू भरताना दिसत असतो. आणि अंजलीच्या भांगामध्ये कुंकू भरताना दिसल्यावर इथे मात्र आता त्यांना हा संशय आलेला असतो की म्हणजेच आता हा राकेश आणि ही बाई म्हणजेच नवरा बायको आहेत, म्हणजेच हा राकेश आम्हाला फसवत आहे, ही गोष्ट आता त्यांना समजलेली असते. त्यामुळे ते लगेचच घरी येतात आणि घरी आल्यावर आता राकेश घरी आलेला असतो आणि घरी आल्यावर ते त्याच्याच कलाने घेत असतात. आणि तेव्हाच तो सर्रास खोटं बोलत असतो. आणि तेव्हाच आता संजय म्हणत असतात, तुम्ही किती खोटं बोलत आहात, तुम्ही कोण आहात, कारण त्यांनी मंदिरामधून आल्याबरोबरच आता आणखी त्याची इन्फॉर्मेशन काढलेली असते की हा राकेश नाही तर याचं नाव राजेश आहे, हा खूप लोकांना फसवत आहे आणि असंच तू मला सुद्धा फसवलंयस, असंच ते आता इथे राकेशला म्हणत असतात. ते म्हणतायत, तू राकेश नाही तर तू राजेश आहेस, सांग माझ्या मुलीला का फसवतोयस, काय हवंय तुला आमच्याकडून, आणि माझ्या मुलीसोबत का लग्न करतोयस, तुझं लग्न झालेलं असताना सुद्धा. आणि हे सगळं तर तुम्हाला आता समजलेलंच आहे ना, मग ठीक आहे, तुम्हाला समजलंय तर मग आणखी ऐका. हो, मी राकेश नाही तर राजेश आहे, माझं लग्न झालेलं आहे आणि मला तुमची मुलगी म्हणजेच तुमची इंदोरी जिलेबी खूप आवडली आणि तिला एकदा मिळवल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही, असंच तो इथे संजय सोबत बोलत असतो. आता संजयने ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर संजयला मात्र खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो. तो विचार करतो, म्हणजे तू फक्त आणि फक्त हे नाटक करतोयस, हे आम्हाला फसवतोयस. आणि तेव्हाच राकेश म्हणतो, हो मी हे नाटक करतोय आणि तुम्हाला सुद्धा आता गपचूपच राहायचं आहे. आणि त्यासोबतच एकदा का मी माझ्या इंदोरी जिलेबीसोबत लग्न केलं की मग मी मोकळा आणि तुम्ही सुद्धा मोकळे. तुम्हाला माहीत नाही हे इंदोरी जिलेबीला मिळवण्यासाठी मी किती पापड बेललेले आहेत. सुरुवातीला ती शलाका, त्यासोबतच आता हा साने मास्तर, ह्या सगळ्यांना मी वर ढगामध्ये पाठवलेला आहे. आणि ए म्हाताऱ्या, जर तू आता माझ्या आणि इंदोरी जिलेबीच्या मध्ये आलास तर तुझं सुद्धा काही खरं नाही, असं म्हणूनच त्या दोघांमध्ये झटापट होते. आणि तेवढ्यातच हे सगळं राकेशच्या तोंडून सत्य ऐकल्यावर संजयला लगेचच लकवा यायला सुरुवात होते, त्यांचे हातपाय हालतात आणि ते तेथेच बेशुद्ध होऊन पडलेले असतात. तर आता प्रेक्षकांनो, हे पाहणं पुढील भागामध्ये खूप रंजक असणार आहे की आता कशा पद्धतीने संजय घरच्या लोकांना राकेशचं सत्य सांगेल आणि ईश्वरीचं आणि त्याचं लग्न थांबवेल, हे पुढील काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या भागामध्ये एवढंच, भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.